ते यातून सुटले पाहिजे. जर ती खेळणीवाली सापडत नाही तोवर मनात आणलं तरी बाजी सुटणार नाही. गजानना, खेळणीवालीला समोर आणायचं तर मला खंडेरावांच्या वाड्यातून तो चिंतामणी हार परत मिळवायला हवा. कारण जोवर तो हार आणि ती खेळणीवाली समोर येत नाही तोवर शिलेदार त्या आरोपातून सुटणार नाही. तुम्ही इथे? अरे मला अंधारात ठेवून माझ्या घरात कसला घाट घालताय? बोल ना, बोल. अरे बोल. तुझ्याशी काय बोलतोय मी? तू सांग बाबा, आज अचानक कसे काय उगवलात? पण हा कसला घाट घालताय? आपको पेशवा बनाने. शिरसेट, आपण हे सगळं काय आहे समजेन का आम्हाला? हम वापस आ रहे हैं पिनी वाले. हो, आधीच पुण्यात तुमचा जीव घेण्यासाठी उतावळे झालेत लोक. हो, आता परत कशाला आगमन करताय हुजूर? शेरा कभी अपना काम आधा अधूरा नहीं छोड़ता. वैसे भी आपके पूना के लिए तो हम मर ही चुके हैं. हम आएंगे और वो बाजी हमें हमारे कदमों तले चाहिए. हुजूर, असा हा विचारही मनात आणू नका. हो, तुम्हाला बघता क्षणी तो तुमचा सर कलम करी. आम्ही स्वतः त्याच्या डोळ्यात अंगार बघितला हुजूर. लेकिन आपने हमारा हुनर कहाँ देखा है? बाजी की औकात नहीं हमारे सर तक पहुंचने की. आप बस उसे हमारी खिदमत में पेश करने की तैयारी शुरू कीजिए. विचार काय आहे हुजूर तुमचा? आम्ही प्रयत्न करतोय पण थांगच लागत नाही आपल्या मनाचा या पामराला. निकम्मे लोग नाकामयाब कोशिशों के अलावा और कर भी क्या सकते हैं? जी, जितना कहा गया है उतना करो. जी हुजूर. हमें बाजी चाहिए. अरे अरे, ही बायकांची कामं काय करतोयस तू? अरे मी हाय की खमकी. असू दे की, त्याला काय होतंय? आता पागत घोडांचा करार करणार. या कामाचं काय? नाही बाजी, तू तसली कामं अजिबात करायची नाही बघ. अरे काय गरज नाही त्या कोतवालीच्या कामाची. अगं पण कोतवालाने चुकून काढलाय. अरे म्हणून तर ती चाकरी सोड म्हणते मी तुला. तू काय गुलाम नाही कुणाचा. नाही, मला कोतवाली सोडायची नाही.
अरे म्हणून त्या घोड्याची लीद उचलणार आहेस तू? नाही नाही, अजिबात जमणार नाही भाऊ. अरे राहू दे म्हंटल ना ते. तुला लय काम पडतं म्हणून रोज शिव्या घालतोस आणि आज काम करतो तर राहू दे काय. अरे लेका, मी कामासाठी नाही म्हणत, तू सून आणावीस म्हणून म्हणते. आता सुनी शर्मा फितुराच्या घराची पायरी बी चढत नाहीत माणसं. अरे देवा, अरे असलं भलत सलत काय बी बोलू नकस बघ. अरे तुझ्या लग्नासाठी तर जिद्दी आहे अजून मी. खरं तेच बोलतोय. विचार कुठल्या बी मुलीच्या बापाला, आपल्या घरात मुलगी द्यायला नाहीच म्हणणार. असं आहे होय. मग बाजी, तू तुझी समधी कामं बाजूला ठेव आणि तुझ्यावरचा फितुरीचा कलंक अधुगर मिटवून टाक. अरे तुझ्या पाठीशी गानूबाई खंबीर आहे. कसं मिटू? तू मला कोतवाल्याची चाकरी सोड म्हणते, बागात काम करायला जायचं नाही म्हणते. बघ जमीन कसून पोट भर, कलंक नाही मिटणार. अरे म्हणून तर म्हणते ना, कामं बाजूला ठेव आणि अधुगर कलंक मिटव. बघा परत म्हणशील की तुझं ऐकलं नाही म्हणून. नाही म्हणत. पक्क? मग मी बागात कामाला जाऊ. अरे तुझ्या मनाला येईल ते समज कर. बरं या घरात आज सोनाची पावलं दुडू दुडू पळायला पाहिजेत बघ. दुडू दुडू? नाही म्हणजे मला म्हणायचंय, सुनाची पावलं या घरात येऊ देत आणि नातवाची पावलं दुडू दुडू पळू देत. दिवसागणे तुझ्या मागण्या वाढत चालल्यात बरं का माय. चल. काय शिलेदार, आवर नाही का अजून? घाल पगडीन, घ्या तालवार, चाला की कोतवालीत. कोतवालीत कशा पायी? अक्का, बाजीशिवाय कोतवाली चालत नाही. बाजी म्हणजे कोतवालीची जान. तिथलं पान बी हलत नाही बाजीशिवाय. काय बाजी, खोटं बोलतो कमी? अरे पान खाली घालेल काय झालं? अरे गड्या, तू कौतुक करतोय मी. तात्या मुरदाडा, अरे माझ्या पोरावर फितुरीचा खोटा आळ घेऊन त्याची शिलेदारी काढून घेतली आणि आता तू त्याच्या जखमेवर मीठ चोळायला लागलायस वर. शिलेदारी काढून घेतली? कधी? कर बाजी, माफ कर गडे. ते खालचं सगळं इस्त्रूनच केलो. माफ करते बाबा. जाऊ द्या, सोडून द्या तो. आता मला पागत जायला पाहिजे. मराठा दौलतीच्या शूर पायावर असं पागत खाना करायची वेळ यावी. आपले बाजी गवत टाक आणि त्या कापदाडात बघ लीद राहिलीये. गवत टाकून झाल्यावर ती बी साफ करून घे. कसं आहे, लीद राहिली ना की माशा घोंगवत राहतात, गोचिट टाकतात. तुम्हाला नाही माहितीये पागातल्या सफाई बद्दल. 5 वर्ष झाली, 5 हेच काम करतो या. बरं झालं तू आला, आता जरा आराम मिळणार. त्याच्या आधी कुठं काम करत होता रे तू? पहिलीच वेळ. वाटलंच मला. नवशिक्यांचं तुमचं आहे ना, हीच बोंब असते सगळ्यांची. सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतात. चला काम करा, मी आलो जाऊन. जरा पाणी मिळेल काय? पाणी एवढ्यात दमलं होय? पाणी यायचंय अजून, येईल तवा पी. आत्ता पाणी मागतोय, हा नंतर सरबत मागतील. हात चालव पटापटा, काम कर, मी आलो जाऊन. होय, येतो मी.
साधा दिवस नाही शिलेदा. मला हार मिळाला की तुम्हाला खेळणीवाली मिळेल. अरे रे, अख्ख्या कोतवालीला ज्याच्यावर गर्व होता त्या शिलेदारावर अशी वेळ यावी. ज्याच्या तलवारबाजीची कीर्ती आसमंतात दुमदुमते त्याच्या हाती खरारा. अरे रे, कर्माची फळ दुसरं काय रे? किती वर्ष झाली इथे काम करता? 5. मग का तुझ्या अकलेचाही खरारा झालाय की काय? कमरेत लचक भरली का तुझ्या? कोण आहे माहितीये का आम्ही? मानकरी हरिपंत बिनीवाले नाव आहे आमचं. मुजरा कर. आता तोंड बघत बसू नको. जा खंडेराव सरदारांना बोलवून आण. म्हणावं त्यांच्यासाठी नजराणे आणलेत. फार मोठे हिरे माणक्याचे व्यापारी बाळ पेशांच्या गादी भरण्यासाठी पाहुणे म्हणून येत आहेत. जा. जी. काय रे, 5 वर्षाचा अनुभव ना तुला? होय. मग या नव्या मजुरा करून चोख काम कर. काय झालं? काय नाही. मग काम नीट कर की. लोटून अर्धवट ठेवलंय. 17 केल्यास तेव्हा काम दिलंय तुला. काम नीट नाही ना झालं, रमडी मिळायची नाही तुला. अरे वा, चांगलंय की खेळणं. आमचं हा तुमचं आहे. पण अजून पण आहेत का तुमच्याकडे खेळणी? आहे की. हे बघा, दमनी आहे का? दमनी हाय 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 की. कशावर ना? भाजी कधीच खोटं बोलत नाही. मग आणा की मला दावायला. मी जर दमनी आणली तर मी तुम्हाला एक गंमत दावते. गमत गमत गमत. आधी दमनी. आधी 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 दमनी. घरात कोण आहे का? शिलेदार. कोण आहे ते? सरदारांना नजराण द्यायला पिनीवाले सरदार आले. सांगावं सांगता का तेवढा? बागेतलं पाणी आलं ना, ताण लागली होती. पाणी मिळेल काय? बाहेर मडक्यात हाय की. बागेत काम करून हात लय खराब झाले. जरा मदत करता काय? जाऊ दे. सांगावं सांगा तेवढं. थांबा.
उपकार झाला बघा. बाजी तू इकडं कसं काय बाबा? ते बिनीवाले सरदार तुमच्यासाठी नजर घेऊन आले. हिरे मानकाच्या व्यापारी सेटनं पाठवल्यात म्हणून. हिरे माणक्याचा व्यापारी शेठ वय नजरानं आमच्यासाठी? चल बरं बघू. दमनी पाहिजे झाली वय तिला. दावतेच दमनी तिला. दाखव बघू मला. कोण आहे तुझ्याकडे दमनी मागत होतं? दाखव कोण. इथे एक बाय कचरा काढत होती. तिनं आमच्याकडे दमणी मागितली. जाईबाई, ए जाईबाई. अगं कसल्या बायानं कामावर ठेवतीस तू? काय झालं मालकीनबाई? अगं काय झालं काय? काम सोडून दुसऱ्याच सुस्त यांना. बाळाजीरावांची दमनी मागत होती. कामाला येतात का खेळायला येतात? एवढं सांगून बी ऐकलं नाही. कुठं आहे ती? चांगलीच खडसावते तिला. बाळाजीराव कुठं आहे बरं ती बाई? जावा बरं कुठं आहे? आमची गंमत गेली. गंमत गेली. फार मोठे आसामी आहेत. बाळ पेशव्यांच्या गादीरोहण सोहळा म्हणून नजराणे पाठवलेत. पुण्यातल्या सर्व सरदारांना कृपादृष्टी आहेत हो. अशी धनवान आसामी आम्ही नाही पाहिली कधी. साक्षात कुबेरच अवतरले आपल्या पुण्यनगरीत. अहो बिनीवाले, अहो त्या कुबेरांच्या पायाची धूळ आमच्या ह्याला कशाला? वाड्याला लागला असं काहीतरी बघा. नाही त्यांचा पाहुणचार करायचं भाग्य आम्हाला मिळायला पाहिजे. अहो भाग्यात असेल तर मिळेलच. तुर्तास तुम्ही त्यांच्यासाठी एक करू शकता का? अहो एक काय 10 कामं करू तुम्ही सांगा की. आपला हा जो मजूर आहे याला हरिसेठच्या सेवेत हजर करा. बाजी हो. अहो पण कोतवाले बाजीला ते हे आपलं बागेत. हा बागेत काम करायची सजा दिली नव. तो काय सेवेशी जाईल? अहो सेठ व्यापारी म्हणजे कुबेराचा अवतार. कधी काय दगाफटका होईल सांगता येत नाही. म्हणून त्यांच्या सुरक्षेची महत्वपूर्ण जबाबदारी ही बाजीला सोपवा. ही चांगली सांभाळेल. तसं बाजी सारखा शूरवीर अख्ख्या पुण्यात सापडायचं नाही म्हणा. तू हुरळून जाऊ नको. किती मोठा शूर असला तरी फितूर आहे हे ध्यानी असू दे तुझ्या. चल हे नजराणे घेऊन आज जा. अहो पण एक अडचण आहे. काय? अहो कोतवालीनं बाजीला ते बागेत. हा बागेत काम करायची सजा दिली नव. ती सजा कशी बदलता येईल? हो नजराणे मिळालेल्या सगळ्या सरदारांचं एकमत झालेलं आहे. हरिसेठची सुरक्षा बाजीनेच सांभाळावी. आपल्या बाळपेशांच्या गादी भरण्यासाठी साक्षात कुबेर अवतरलेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोतवालीची. आता आपण हे कोतवालीत ठामपणे सांगू. असं म्हणता? हो पण आता आपण संध्या प्रहरी हरिसेठच्या स्वागताला हजर राहा म्हणजे झालं. तेव्हा आपण सेठचं स्वागत. हरिसेठ. हा 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 हरिसेठचं स्वागत एकदम जंगी करू.